श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। आहेतु जननी मदीय नकळे अज्ञानमीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान पश्चात सुमित्रासुतः शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर वायव्यादिकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जाम्बवान् मध्ये नीलसरोजकोमलरुचिं रामं भजे श्यामलम्। कान्तिस्सितामृषति निन्दितशारदेन्दुर् यत्रैकतोर्विलसितामसिताङ्गशोभम् वृन्दावनेऽपि कृतयामुनगाङ्गसङ्गं राधा मुकुन्दयुगलं तदहं नमामि। वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडिते कथे काळी आपण असावे जवळी। कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव भगवान श्री मोहिनीराज महाराज की, देवर्षि नारद महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, पवन सुत हनुमान की। जय जय रघुवीर समर्थ। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम कृष्ण हरि 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 जय जय राम।
विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी हारी हारी हरे जय जय राम शरणागत दीन चरणी नेहा शरणागत दीन चरणी शरणागत दीन चरणी नेहा करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी सीताराम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी रूप
पाहता लोचन सर्व सुखाचे आहार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार सर्व सुखाचे आहार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी पाहता लोचन पाहता लोचन रामदास गुरु माझे आई मजला ठावत्या बोला रामदास गुरु माझे आई मजला ठावत्या बाबाई सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी गोंदावलीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी ब्रह्मचैतन्य माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी प्रल्हादा गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सीता स्मरण जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय सद्गुरुनाथ श्री राधानाथ स्वामी महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ त्याला मोहित करणाऱ्या भगवान मोहिनी राजाच्या प्रांगणात सेवेची संधी मिळणं हा काही सहज येणारा योगायोग नाही, तर अनेक जन्मांनंतरची कुठेतरी आपली पुण्याई किंवा कृपा. काही गोष्टी या स्वतःच्या अधीन नसतात, तर त्या भगवंताच्या कृपेने होत असतात. त्यापैकी आजची ही कीर्तन सेवा. आणि मोहिनी राजाच्या प्रांगणातच प्रवरा नदीच्या काठी आमच्या सद्गुरुनाथ दासगणू महाराज यांनी अनेक काव्यरचना केलेल्या आहेत. माझा आवाज सगळ्यांना येतोय? सगळ्यांची जेवणं झाली आहेत ना, त्याच्यामुळे छान गारवा पडलाय, पोटभर प्रसाद घेऊन झालाय आणि त्याच्यानंतर कीर्तन ठेवलं. आता काय करणार? त्या दासगणू महाराजांनी उपदेश पर प्रवरा नदीच्या काठी लिहिलेला एक अभंग आजच्या निरूपणाकरता घेतलाय. पंचमातच घ्यावा, चारच घ्या, चारच घ्या, तुमचं होईल. नरतनू तुला लाभली रे,
नरतनु तुला लाधली पर्वणी भली तरुणी जाभवरे नरतनु तुला लाधली पर्वणी भली तरुणी जाभवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे चाल सगळ्यांना ओळखीची आहे. सगळ्यांना जरी नसली तरी जुनी संगीत नाटकं ज्यांनी बघितली आहेत त्यातल्या संगीत सौभद्र मधलं सुभद्रेच्या तोंडी असलेलं गाणं वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटांचे नरतनु तुला लाधली पर्वणी भली तरुणी जाभवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे बसू नकोस गाफिल जरा रे बसू नकोस गाफिल जरा मुढा पामरा सोय काही धरी रे बसू नकोस गाफिल जरा मुढा पामरा सोय काही धरी रे पद कमल विमल श्री हरीचे चित्ती स्मरी रे जगी नसे कुणाचे कुणी रे जगी नसे कुणाचे कुणी पुत्र कामिनी धनाचे साथी जातील उलथुनी नये कुणी सांगाती भवनदित काम हा मगर रे भवनदित काम हा मगर असे बहु जबर सुजन हे कथिती श्रीनाथ तुकोबा रामदास निवृत्ती तुझ भवती फिरे कर गरा रे तुझ भवती फिरे गर गरा काळ हा खरा जया यम म्हणती घेऊन कठीण से पाश आपुल्या हाती सोड सोड उपाधी सारी रे सोड 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 उपाधी सारी भजे श्री हरी गमविना आयुरे करू नको व्यर्थया नरतनुचे माते धरी धरी समज अंतरी रे धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरी रे धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरी सोयरा करी सखा श्री हरी सोयरा करी सखा श्री हरी रे नेवासे प्रवरा तटी कवन गणू करी रे नेवासे
पवन गणु करी रे नरतनु तुलालाथली रे नरतनु तुलालाथली पर्वणी भरी तरुणीचा भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम बोला बोला राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की श्री मोहिनी राज भगवान की जय जय रघुवीर समर्थ परेनं आपल्या शास्त्रानं आपल्या पुराणांनं आपल्या वाङ्मयानं आपल्या संतांनी मनुष्य देह हा दुर्लभ सांगितलेला आहे. आता प्रश्न आपल्याला मला असा विचारायचा आहे, कसं आहे, कीर्तन हे टीम वर्क आहे. कीर्तन हे टीम वर्क असतं. याच्यात वक्ता जरी बोलत असला आणि श्रोत्यांनी काही प्रतिसाद दिलाच नाही तर त्या कीर्तनातला रंग चढत नाही. त्याला संकीर्तन असं म्हणतात. त्यामुळे आता संध्याकाळ रात्रीची वेळ आहे, तुमचं छान पोट भरलंय मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला जागं ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. मनुष्य देह हा दुर्लभ आपल्या संतांनी सांगितलेला आहे. नरत्वम दुर्लभम लोके, या जगात मनुष्य देह दुर्लभ आहे. मग मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की या जगात मनुष्याची वाढती असलेली लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकार करतंय आणि या उलट पशूंची, वाघांची, सिंहांची, हत्तींची संख्या वाढवण्यासाठी अभयारण्य बांधल्या जात आहेत. मग मनुष्य देह खरंच दुर्लभ आहे का, आणि असेल तर तो का? हा प्रश्न विचार करणाऱ्या श्रोत्याच्या मनात पडायला हवा की जर हा देह खरंच दुर्लभ आहे, मग त्याच्यावर भल्या बुरा मार्गाने जो प्रतिबंध घातला जातो तो बरोबर आहे का? सरकार ज्या दृष्टीने विचार करतंय त्या दृष्टीनं नरदेहाचं दुर्लभत्व सरकारला कळणार नाही, पण आमच्या संतांना कळलं. पशु बुद्धीपेक्षा नरदेह दुर्लभ आहे, कारण मनुष्याला जी साधनं प्राप्त झालेली आहेत, जी इंद्रिय प्राप्त झालेली आहेत, ती इतर पशूंना प्राप्त झालेली नाहीत. अगदी साधं उदाहरण देते. मी मूळची विदर्भाची आणि आमच्या विदर्भाच्या बाजूला मध्य प्रदेश आहे. तिथली एक लहान मुलाची कथा सगळ्यांना माहिती आहे की त्या मुलाला तो माणसांमध्ये वाढलाच नाही, तो पशूंमध्ये वाढला. मोगली तो पशूंमध्ये वाढला. आणि मला सांगा,
पशूंमध्ये बालपणापासून वाढल्यामुळे त्याच्यावर काय परिणाम झाला की तो चालताना कोल्ह्या लांडग्यासारखा चालायचा, 4 पायावर चालायचा, 2 पायावर त्याला चालता येत नव्हतं. त्याला भाषा येत नव्हती, बोलायला भाषा येत नव्हती. तो प्राण्यांच्या आवाजात संवाद साधत असे. ही झाली मनुष्य प्राण्यांमध्ये राहिला की काय होतं ती बाजू. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे गायी असतील, कोणाकडे मांजर असेल, कुत्रा असेल. कधी कुठल्या गायीला मांजरीला मराठीत बोलताना ऐकलंय तुम्ही? किंवा अमेरिकेतली मांजर वेगळ्या भाषेत बोलते, इंग्लिशमध्ये बोलते, आणि आपल्या घरची मराठीत बोलते, असं कधी बघितलंय? मग हा संस्कार मनुष्य जेव्हा प्राण्यांमध्ये राहतो तेव्हा प्राण्यांसारखं वागतो, बोलतो. पण प्राणी अनेक वर्षानुवर्ष आमच्यामध्ये राहतात, पण ते कधी आमची भाषा बोलत नाही, आमच्यासारखं चालत नाही. कुठला पक्षी, कुठला प्राणी 2 पायावर चालताना बघितलंय तुम्ही? की कुत्रा माणसांमध्ये राहतोय म्हणून 2च पायांवर चालतोय? याचं कारण असं आहे, मनुष्याचं अंतःकरण, मनुष्याला मिळालेला जो विवेक आहे तो हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. प्राण्यांची बुद्धी फक्त 4 गोष्टींपुरती मर्यादित आहे. आमचे सुभाषितकार म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. उत्तम उत्तम आहार घेणं हे जर मनुष्याचं लक्षण असेल तर मंडळी, जे पंचपक्वान्न खाऊन आपल्याला समाधान मिळतं तेच समाधान हिरव्या हिरव्या गार गवतात चरणाऱ्या गायीला मिळतं. आणि आणखी पुढे बिभत्स रसात सांगते, विष्ठेवर आपलं पोट चालवणाऱ्या डुकराला सुद्धा ते समाधान मिळतं. मग ते डुक्कर आणि मनुष्य याच्यात जर आहार सारखा आहे आणि आहार उत्तम घेणं हे जर मनुष्याचं लक्षण आहे, तर पशु ही आपल्या पातळीवर उत्तमोत्तम आहार घेतात. निद्रा, आपण छान घरी गाद्यांवर झोपतो, पशु जमिनीवर झोपतात. आणि पशूंची निद्रा घ्यायची वेळ ठरलेली असते, त्या त्या वेळेला ते बरोबर बिना कुठल्याही अलार्म क्लॉकचं उठतात. पण मनुष्य कधीही झोपतो, कधीही उठतो. आणि काही काही महाभक्त कीर्तनातही झोपतात, पुंडलिक वरदा. कधीही झोपतो, कधीही उठतो. त्यामुळे निद्रा घेणं हे जर मनुष्याचं लक्षण असेल तर ते पशुही घेतात. उलट त्यांची नियमित असते कुठलीही गोष्ट. अहो, आहाराच्या बाबतीत सांगायचं झालं, कुठलाही प्राणी आपल्या भुकेपेक्षा जास्त जेवत नाही. इथं जवळ एखादं तांदळाचं पोतं एखाद्या माणसानं मोकळं करून ठेवलं, पशु पक्षी किती नेतील? पक्षी आपल्या चोचीत मावेल एवढं नेईल, पशु पोट भरून घेईल. आणि माणूस काय करेल? पूर्ण उचलून नेल आणि उद्या दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहील. कोणी टाकताय का तसं पोतं बघून? खरं की नाही? ही बुद्धी मनुष्याला आहे. पशूंना उद्याची काळजी नाही, ते मस्त आहेत आपल्या जगात. भय, भीती जशी मनुष्याला भीती आहे, पशूंनाही भीती आहे. लहानसं कोकरू आहे, त्याला लांडग्याची भीती आहे, लांडग्याला सिंहाची भीती आहे, आणि सिंहाला सिंहिणीची भीती आहे. आणि मनुष्याला कोणाची भीती आहे? पूर्वीच्या काळी सुनेला सासूची भीती होती, आता सासूला सुनेची भीती आहे. फरक भीती तेवढीच आहे, कोणाची कोणामध्ये आहे तो भाग सोडा. आमच्या सासूबाई आल्या आहेत म्हणून सांगितलं. नोकरी करणाऱ्याला त्याच्या बॉसची भीती आहे, मालकाची भीती आहे. आणि जो कुणालाही घाबरत नाही तो आपल्या बायकोला नक्की घाबरतो. प्रत्येकाने आपलं आपलं मनात जोखून ठेवावं. त्यामुळे भय हे प्रत्येक जीवाला आहे. संतती उत्पन्न करणं हे जर मनुष्याचं लक्षण आहे तर मंडळी, पशुपक्षी ही संतती उत्पन्न करतात. मग मनुष्य आणि प्राणी यात फरक कोणता? हा प्रश्न सुभाषितकारांना विचारल्यानंतर सुभाषितकारांनी निक्षून सांगितलं, धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः. धर्म हा मनुष्य आणि पशु यांना भेद करणारा घटक आहे. जो धर्मानं वागतो तो खरा मनुष्य. नाहीतर नुसतं खाओ पिओ ऐश करो हे पशुही करतात. त्यांच्यासारखंच वागायचं असेल तर तुला कशाला मनुष्य देह दिला? म्हणून धर्मानं वागण हा उपदेश आमचे दासगडू महाराज करतायत. नरतनु तुला लाधली. हा नरदेह जो प्राप्त झालाय तो अनेक परंपरेनंतर प्राप्त झालाय.
आमचे कबीरदासजी म्हणतात, 184 फेरे फिर कर, 184 फेरे फिर कर, सुंदर नरतनु पाया, खाया पिया सुख से सोया, इन्होंने क्या रे कमाया. की 84 लक्ष योन्यांमधनं घिरट्या घेत 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 हा नरदेह प्राप्त झालाय. आता कुठल्या 84 लक्ष योन्या? आमचे महाराज म्हणतात, कुठल्या कुठल्या योन्यांमधनं फिरत आलाय? प्रवाळ कीटक डास डोंगळा, पिसू चिलट ढेकुण मुंगळा, कोळी काजवा मुंगी माशी, शेप चिडे गोचिड गोमशी, पतंग झुरळे नाग तोडे. अजून कृमी कीटकच चाललेत. कृमी कीटकांनंतर कोण? अरे इत्याधिक या योन्यांमधुनी गणना करता 184 म्हणून गभारा करी विचार, लुब्ध न होई या संसार. कृमी कीटक, मग त्याच्यानंतर प्राणी, त्याच्यानंतर पशु, त्याच्यानंतर जलचर, यांच्या सगळ्यांची टोटल करत बसायला मला वेळही नाही आणि तेवढं गरजही नाही. सुभाषितकारांनी अगदी सोप्या शब्दात सांगून ठेवलंय, जलजानव लक्षाश्च. जलचर पशु किती आहेत? जलचर म्हणजे पाण्यामध्ये विचरण करणारे. हे 9 लाख प्रजाती आहे असं शास्त्रात सांगितलंय. स्थावरा 120, 20 लाख प्रजाती अशा आहेत की जे स्थावर आहेत, स्थिर असणारे, म्हणजे झाड. वेगवेगळ्या प्रजातींचे झाड हे 20 लाख आहेत. काहींचा शोध अजूनही लागला नाही. कृमयो रुद्र संख्या का, कृमी कीटक हे 11 लाख आहेत असं शास्त्रकारांनी सांगितलंय. पक्षीणाम दशलक्षणम, 10 लाख प्रकारचे पक्षी या सृष्टीमध्ये आहेत. 63 लक्षाणी पशवः, 30 लाख हे पशु आहेत, म्हणजे सस्तन प्राणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणतो. आणि 4 लक्षाणी मानुषाः, 4 लाख प्रजाती या मनुष्यांच्या, मनुष्य प्राण्याच्या आहेत. आता मला सांगा, या 4 लाख पैकी काही लोक ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत, असे वेगवेगळ्या आजही आफ्रिकेमधल्या जनजाती आहेत. अंदमानमध्ये तुम्ही गेलात तर असे आहेत की ते आजही आपलं पोट भरण्यासाठी शिकार करतात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा संस्कार झाला नाही. त्यातले काही गेलेत, काही परदेशात गेलेत. परदेशातल्यांना 2 पायाचे पशु म्हटलं तरी चालेल, ज्यांच्यावर संस्कार नाही, कधी उठा कधी खा, काही भगवंताला कुठल्याही आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी न ठेवणारे असे झालेत. पण त्यातले काही भारत वर्षात जन्माला गेलेत. किती विरळ विरळ होत चाललंय बघा. आणि भारत वर्षातले काही जण हे संतांची भूमी असलेल्या आमच्या महाराष्ट्रात जन्माला आलेत. किती महत्व आहे हा महाराष्ट्रात जन्म घेण्याचं. आणि म्हणून संतांनी म्हटलंय की नरदेह दुर्लभ आहे, की इतकी तुला पर्वणी दिलीये, महाराष्ट्र देशात तुला जन्म मिळालाय, भारत वर्षात तुला जन्म मिळालाय, की प्रत्यक्ष राम आणि कृष्णांनी इथे अवतार घेतलाय. अशी ही भगवंताची भूमी, हा भारतवर्ष, हा महाराष्ट्र देश, इथं जन्माला येऊन सुद्धा पशु जे करतात तेच जर करायचं असेल तर काय तुझ्या नरदेहाचा फायदा आहे? आणि म्हणून एवढं नेवासे प्रवरा तटी गवन गणू करी रे. याच आमच्या नेवाशात प्रवरा नदीच्या काठी आमचे दासगणू महाराज लिहिताना म्हणतात, अरे बाबा रे, आता तरी सावध हो. आता तरी जेव्हा आपण मराठी भाषेत म्हणतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी फार मोठी पार्श्वभूमी असते. एखाद्या आई बापानं मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला पैसा द्यावा आणि त्या मुलानं तो सगळा पैसा व्यसनांमध्ये, वेगवेगळ्या जुगारांमध्ये वाया घालवावा आणि शेवटी कितीही झालं तरी मायबापाचं अंतःकरण आहे म्हणून काही दिवसांनी आई वडील म्हणतात, बाळा रे जाऊ दे, आम्ही करू काहीतरी सोय, पण तू आता तरी शहाणा हो.
झालं गेलं विसर आता शहाणा हो. मुलीचं जावयाचं अगदी तुटायला आलं. मुलगी चिडचिड चिडचिड करत घरी आली आणि खूप दिवस झाल्यानंतर सासरे तिला सांभाळायला आले, तिचं मन वळवण्याकरता आले. बाई ग, आता आम्ही आमच्या मुलालाही सुधरवलंय, त्यालाही समजवलंय, झालं गेलं विसरा, आता तरी शहाणे व्हा, आता तरी सुखाचा संसार करा. या आता तरीच्या मागे एवढी मोठी पूर्वपीठिका आहे, एवढी मोठी पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून जशी नरदेहाला पार्श्वभूमी लाभली आहे, म्हणून महाराज म्हणतात की इतका फिरलास, आता हा देह केवळ भगवंता करता समर्पित कर. तू गाफील राहू नकोस. तुला असं वाटेल की बाबा रे, आहे अजून पुष्कळ वय, बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले. असं करू नकोस, बसू नकोस गाफील जरा, मुढा पामरा सोय काही धरी रे. गाफील राहू नकोस. तुला असं वाटेल की आयुष्य भरपूर आहे, पण या आयुष्याचा काही भरोसा नाही. आपण कोविड मध्ये बघितलं कशी माणसं किड्या मुंग्यांसारखी पटापट मरत होती. एक महानुभाव विचार करायचे की भक्ती हा नोकरीतनं रिटायर केल्यानंतरचा प्रसंग आहे. भक्ती कधी करायची, देवदेव कधी करायचं की आपण आपली नोकरी संपली, एकदाच रिटायर्ड झालं, जेव्हा सरकारने ठरवलं तुम्ही आता नोकरी करता लायक नाही, आता घरी बसा, तेव्हा देवदेव करायचा. तुम्हाला सांगते, 60व्या वर्षाची रिटायरमेंटची पार्टी करून घरी आलेत, संध्याकाळी रात्री जे झोपलेत आणि बायकोनं सकाळी दार वाजवायला सुरुवात केली, अजून हे उठत का नाहीत. रोजची यांची सवय आहे, सकाळी उठलं की चालायला जायचं, व्यायाम करायचा. काही केले आहे उठे ना, कस तरी करून दार उघडलं, उठत नाही, हलत नाही, म्हणून डॉक्टरांना बोलवलं. आणि डॉक्टरांनी यांच्याकडे बघून जळगाव ते बेळगाव मान हलवली, म्हणजे संपलं. अहो, क्षणभराचा सुद्धा या जीवाचा भरोसा देता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की बसू नको असं गाफील जरा, मुढा पामरा सोय काही धरी रे. मग काय करायचं, आता या क्षणी पद कमल विमल श्री हरीचे चित्ती स्मरी रे. आणि पुढे महाराज आपल्याला अक्षरशः बारीक चिमटा काढतायत. असे कुणाचे कुणी पुत्र कामिनी धनाचे साथी. आता हे ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की तुम्ही कीर्तनकार नेहमी नकारात्मक बोलता, हे संत नेहमी निगेटिव्ह लिहितात. अहो, असं कसं शक्य आहे, आमचं कुटुंब, आमची माणसं आमची नव्हेत काय. याच्यावर आमचं उत्तर असं आहे की तुम्ही कोर्टाच्या आवारात एक चक्कर मारून या. अशी कोणतीही दोन नाती नाहीये जी मनुष्यानं आपल्या स्वार्थाकरता बाटवलेली नाहीत. या जगात सख्या आईला इस्टेटीसाठी विष देणारी मुलं आहेत आणि सख्या मुलांना मारणाऱ्या आया आहेत. आणखी किती जवळचं नातं पाहिजे. संत म्हणतात तुमचं असं नाहीये, पण जगाची रीतच अशी आहे की जगी नसे कुणाचे कुणी. या जगात कुणीही कुणाचं नाही. आणि हे अगदी आत्ताची गोष्ट अशी नाहीये, ही पुराणात सांगितलेली गोष्ट आहे. तुमच्यापैकी गजेंद्राची कथा किती जणांना माहितीये. गजेंद्र नावाचा हत्ती, अहो हातवर केला तरी मी काही रागवणार नाही, हा बरेच जणांना माहितीये. भागवत पुराणात ही कथा आली आहे. गजेंद्र नावाचा हत्ती तो आपल्या कुटुंबियांसोबत आप्तस्वकीयांसोबत जलविहार करण्यासाठी पाण्यात गेला. गजेंद्र म्हणजे गजांचा इंद्र, म्हणजे गजांचा राजा, हत्तींचा राजा. सगळे एकमेकांवर पाणी उडवतायत, सगळे एकमेकांशी खेळतायत, मुलं बाळ बायका सगळे आप्तस्वकीय खेळतायत पाण्यात. पण गंमत अशी झाली की हत्तीचा पाय, त्या गजेंद्राचा पाय धरला. कुणी, मला ऐकूच येत नाही, ऐकू नयेत. तुमचं जेवण झालंय असं वाटतच नाही मला. कीर्तनानंतर पुन्हा प्रसाद देण्यात येईल असं सांगितलं ना तर कदाचित आवाज येईल. मगरीनं
बरोबर आहे. मगरीनं पाय धरला, अहो पायाला मुंगळा चावला साधा, किती वेदना होतात. इथं मगरी इतका क्रूर पशु दुसरा कुठलाही नाही. आणि या गजेंद्रानं पहिले मदत मागितली आपल्या बायकोला, आपल्या मुलांना, रे माझा पाय सोडवा रे. तुम्हाला सांगू, सगळ्यात पहिले घरचे बाजूला झाले, आपल्या पायाला या मगरीनं पकडायला नको म्हणून. मला वाटलं माझाही पाय कोणी धरतंय मग. सगळे सखे सोयरे आप्त स्वकीय लांब गेल्यानंतर आता याला कळलं, आयुष्यभर ज्यांच्यासाठी खपलो यांच्या लेखी माझी किंमत शून्य आहे. आणि मग त्याला कळलं, पूर्वकर्मामुळं पूर्वीच्या जन्मात तो इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि कुठल्या तरी क्षणभंगूर अशा पापामुळं त्याला हा देह मिळाला. आणि मग पूर्वस्मृती जागृत झाली. बाप रे, हे माझे 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 म्हणत ज्यांना आजवर जोडून ठेवलं हे वास्तविक माझे नाहीच आहेत, हे कधीच माझे नव्हते. आपली ही स्थिती आहे. ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या देहांचा प्रवास करत होतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणात आपला सोयरा एकच आहे, तो आजही आपला सोयरा आहे. आत्ताच्या आपल्या आप्तस्वकीय हे मागच्या जन्मात आपले होते असं नाही काही, पण जन्मानुजन्म ज्या वेळेला आम्ही झुरळाच्या देहात होतो तेव्हाही तो आमच्या सोबत होता. त्याच्यानंतर आम्ही हत्ती झालो तेव्हाही तो आमच्या सोबत आहे. जेव्हा आम्ही डुक्कर होतो तेव्हाही तो आमच्या सोबत, शाश्वत आमच्या अंतःकरणात असलेला आमचा सखा, त्याच्याशी बोलायला आम्हाला वेळच नाही. गजेंद्राची हीच अवस्था झाली. आणि मग हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, राखो शरण राखो शरण राखो शरण राखो शरण, अब तो जीवन हारे, हे गोविंद हे गोपाल. नीर पिवन हे तू गयो सिंधु के किनारे, नीर पिवन हे तू गयो सिंधु के किनारे, सिंधु बीच बसता ग्राह, सिंधु बीच बसता ग्राह, चरण ले पखारे, हे गोविंद हे गोपाल. चार प्रहर युद्ध गयो, युद्ध भयो युद्ध भयो, चार प्रहर युद्ध भयो, ले गयो मझधारे, नाक कान डूबन लागे, नाक कान डूबन लागे, कृष्ण को पुकारे, हे गोविंद हे गोपाल. वारिका में शब्द गयो, आयुष्य जेव्हा
विषयोपभोगात रमलं होतं तेव्हा त्या गजेंद्राला एकही क्षण भगवंताचं स्मरण नव्हतं. नाक कान डुबन लागे आणि मग कृष्ण को पुकारे. आधी कृष्णाला विचारलं नाही, आधी बायकोला विचारलं, मुलांना विचारलं, पण जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा पूर्वस्मृती जागृत झाली. नाका तोंडात पाणी जात आहे, सोंडेत पाणी जात आहे आणि भगवंताचं नुसतं स्मरण केलं. द्वारिका में शब्द गयो, शब्द गयो, द्वारिका में शब्द गयो. भक्ताची ही आर्त हाक भगवंताच्या कानावर आली. रुक्मिणी देवींसोबत भगवान भोजनाला बसले होते आणि भगवान एकदम स्तब्ध झाले. देवी म्हणाल्या, देवा भोजन का करत नाही? हा कहे लक्ष्मी, ही कहे गजराज. कुठे चाललोय हे सांगण्याकरता हाती हा शब्द उच्चारला, पण हा शब्द द्वारिकेत उच्चारला आणि थी शब्द म्हणेपर्यंत भगवान गजेंद्राजवळ आले. द्वारिका में शब्द गयो. द्वारिका में शब्द गयो. द्वारिका में शब्द भयो, शोर भयो भारी. शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, गरुडले सिधारे. गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल. राखो शरण, राखो शरण, राखो शरण, अब तो जीवन आने. हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोविंद हे गोविंद हे गोपाल. आमच्या सूरदासजींनी सुद्धा या भजनात हेच सांगितलंय की पशु असून गजेंद्र शहाणा झाला, पण आम्ही काही शहाणे होत नाही. महाराज म्हणतात, जगी नसे कुणाचे कुणी, पुत्र कामिनी धनाचे साथी. याचा अनुभव कमी अधिक फरकानं सगळ्यांना आला आहे. जातील उलथुनी नये कुणी सांगाती. मग आता हे सगळं सांगितलं, अर्धा पाऊण तासापासून ताई हेच सांगतायत की जगी कुणाचं कुणी नाही. मग आता काय करायचं? आम्ही आहे नाहीत ते सगळे नातेवाईक द्यायचे सोडून आणि जंगलात जाऊन भजन करायचं का? उत्तर आहे नाही. जंगलात जाणं आवश्यक नाहीये, मनातला मोह नाहीसा झाला पाहिजे. तुम्ही जंगलात राहा का घरात राहा, नाहीतर अंतिम समयाच्या वेळेला सुद्धा
केरसुणी म्हशीच्या तोंडात चालली आहे हे आठवणारे सुद्धा महाभाग आहेत. आणि यावर आम्हालाच लोक शिकवतात. अहो, समर्थांनी नाही का सांगितलं, प्रपंच करावा नेटका मग ध्यावे परमार्थ विवेका. अहो, आपलाही प्रपंच करायचा, मुलाचाही करायचा, नातवाचाही करायचा, असं करत करत 85 वर्ष ज्यांचा प्रपंच संपला नाही त्यांनी किती करावा हो. समर्थ म्हणतात प्रपंच नेटका करा. का? कारण पुढची ओवी कोणीच वाचत नाही. प्रपंच मूळचाच नासका म्हणून करावा लागे नेटका. करिता करिता फिका होत जातो. लोकांना असं वाटतं की प्रपंच अगदी सोपा आहे करायला. अजिबात नाही. संत म्हणतात जो प्रपंचातच नीट चालला नाही तो परमार्थ कसा करणार. पण प्रपंच करायला जेवढं आयुष्य दिलंय, सामान्यतः सरासरी मनुष्य प्राण्याचं आयुष्य किती आहे? अगदी जास्तीत जास्त सांगितलं तरी 100 वर्ष. 100 वर्ष. त्याच्या पुढे जगलात की पेपरमध्ये फोटो छापून येतो. का? मेला नाहीत म्हणून. बरोबर की नाही? आणि समजा शतायुषी झालेत तरी सिनेमात सुद्धा सांगितलंय, जिंदगी लंबाई से नाही गहराई से नापी जाती है. तुम्ही केलं काय जिवंत राहून, ते महत्वाचं. आणि अहो, आमची माऊली किती वर्ष आयुष्य होतं? किती? कितव्या वर्षी समाधी घेतली? पुढच्या वेळेला सांगा. आमचे शंकराचार्य 30-32 वर्षाचं आयुष्य. त्या वयात असं काहीतरी केलं की आज कित्येक शतकं उलटली तरी त्यांची चरित्र आम्हाला सांगावी लागतात. लोक म्हणतात ताई आज काहीतरी नवीन चरित्र ऐकवा. आम्ही म्हणतो तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवा, पुढच्या वेळेला तुमचंच चरित्र लावतो. आमचं कामच ते. आयुष्यात असं काहीतरी करावं. असं काहीतरी करावं म्हणजे काय करावं? जगी नसे कुणाचे कुणी हे माहितीये. कुठल्याही प्रकारच्या आसक्तीशिवाय आपलं कर्तव्य कर्म कुटुंबात राहून पार पाडावं. प्रपंचात कसं राहावं? पद्मपत्रमिवांभसा. गीतेत भगवान म्हणतात कमळाच्या पाकळीवर ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब टिकत नाही तेवढं निरासक्त राहावं. बघा गोमाता आलीये. त्या पद्धतीनं जीवन जगलात तर तुमचं कल्याण होईल असं कोण म्हणतं? करू नको व्यर्थ या नरतनुचे माते रे. माती करू नको. सोड सोड उपाधी सारी भजे श्री हरी रे. करू नको व्यर्थ या नरतनुचे माते. भव नदीत काम हा मगर असे बहु जबर सुजन हे कथिती. श्रीनाथ तुकोबा रामदास निवृत्ती. सगळे संप्रदाय याच्यात आले. सगळे हेच सांगतायत की जगात आपल्या जीवनाचं कल्याण कुठे? भगवंतांच्या चरणकमलांच्या आश्रयात राहिल्यानेच या देहाचं कल्याण आहे. ध्रुव बाळ 5 वर्षाचा होता. सावत्र आईनं वडिलांच्या मांडीवरनं दूर केलं म्हणून त्याला एवढा राग आला. तो विचार करू लागला माझ्या वडिलांपेक्षा मोठा साम्राज्याचा मी चक्रवर्ती सम्राट होईल. आणि म्हणून तपस्येला गेला. पण भगवान प्रसन्न झाल्यावर मागितलं काय? देवाला साम्राज्य नाही मागितलं. भगवंतांना म्हटलं की देवा मी तुझ्याकडे काचेचे तुकडे मागायला आलो होतो आणि तू हिऱ्यासारखा, कोहिनूर हिऱ्यासारखा माझ्याजवळ असताना मला साम्राज्याची काय गरज आहे? मग तुम्ही म्हणाल भगवंतांनी काहीच दिलं नाही का? नाही, अढळ पद दिलं. आजही ध्रुवतारा सगळ्यांना माहितीये. अढळ पद भगवंतांनी त्याला दिलं. भगवंताच्या सेवेतच या मनुष्य जीवनाचं ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही स्वरूपाचं कल्याण आहे. ज्यांना आपल्यातलं पशुत्व घालवायचंय त्यांनी अशा अभंगांचा जर अभ्यास जीवनात केला आणि आपल्या जीवनात आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी भगवंतांच्या चरणकमलाचा आश्रय घेतल्या, अशांचं काय होतं ते चरित्राद्वारे बघूया. पूर्वरंग पद्यात आमचे संत श्रेष्ठ दासगणू महाराज म्हणतात, नरतनु तुला लाधली रे, नरतनु तुला लाधली पर्वणी
मत्सर माया लोभ अहंता भवरे. धरी धरी समज अंतरी रे, धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरी रे. धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरी रे. नेवासे प्रवरा तटी कवन गणु करी रे. नेवासे प्रवरा तटी कवन गणु करी रे. नरतनु तुला लाधली रे, नरतनु तुला लाधली पर्वणी भली करुणी जाभवरे. मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री मोहनराज यात्रा महोत्सव आणि त्यानिमित्त श्रीच्या चरणी अर्पण करीत आहे. तरी संत पूजन करण्यासाठी मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी त्वरित व्यासपीठाकडे यावं. सौ नीताताई महेश शिंदे यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे येऊन संत पूजन करावं. Ah